हाय गाईज, चला आता मी चालले मटण आणायला. मटणच्या शॉपमध्ये चालले, पनवेल कोळीवाड्यामध्ये आले. तर आता मटण घेतलं आहे मी, तर निघाले घरी आले. आता मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याला आता मी मॅरिनेट करते. तर मॅरिनेट थोडंसं दही घेतलं आहे आणि आपले मसाले घेतले, हळद, मीठ आणि थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट वगैरे हे सगळं मिसळून घेतलं आहे. आता हे सगळं मसाले मटणला चांगले लावून घेतलं. आता कुकरमध्ये तेल गरम करते, कांदा टमॅटो घातला आहे. कांदा टमॅटो थोडासा फ्राय झाला की आपण त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालूया. ते मटण आपण चांगलं परतून घेऊया आणि कमी वाफेवर ठेवून देऊया. आता त्याच्यासाठी मी मसाला घेतला आहे कालवण्यासाठी. तर सुकं खोबरं थोडंसं भाजून घेते, त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला टाकला आहे मी आणि गरम मसाला टाकल्यानंतर थोडासा कांदा घेतला फ्राय करून असं लालसर होईपर्यंत. त्याच्यामध्येच मी थोडासा लसूण आणि अद्रक टाकला. हे सगळं फ्राय झाल्यावर मी वाटून घेतलं आहे. वाटून घेतल्याच्यानंतर त्याला आता मी तडका देते. तर मग आता तेल टाकून घेतलं आहे पात्रामध्ये, कढीपत्ता वगैरे आणि पूर्ण वाटण सोडलं आहे तेलामध्ये. मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं. परतून झाल्याच्यानंतर मी लगेच मटण टाकून घेतलं गाईस. आणि चला झाली माझी रेसिपी. कशी वाटली माझी रेसिपी? चांगली वाटत असेल तर तुम्ही ट्राय करून बघा आणि मला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि बाय गाईस.